meditation master, most venerable Ashim. या ठिकाणी थांबतो. आम्ही त्यांना विनंती करतो. आजच्या या जागतिक परिषदेचे उद्घाटक आहेत. आपण सर्वांनी 3 वेळ म्हणा साधू Sadhu, साधू sadhu, साधू. sadhu. World famous meditation master, most venerable Ashim Uttamatara Sayadaw came from Vietnam yesterday, arrived in Mumbai, and then came by car to this World Buddhist congregation, which is happening from last day 26th of February to till 2nd of March 2026. We requested to Sayadaw in Bodh Gaya with Venerable Bhikkhuni Dhammadarshana Theri, Mahatheri, and so much busy schedule, but Sayadaw with a kind heart, with a compassionate heart, he accepted invitation for World Buddhist Congregation and Conference, which is happening in this historic place surrounded by Sahyadri Hills near Buddha's caves. We request most venerable Sayadaw to preach us, to guide us, to enlighten us by preaching of Buddha, teaching of Buddha, that is mindfulness, detachment, vipassana, non-self. Bhanteji डॉक्टर आशीन उत्तमतारा सयाडो हे म्यानमारचे आहेत, ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो. ज्या ब्रह्मदेशातून गुरु चंद्रमणी बंतेजी भारतात आले आणि बाबासाहेबांना त्यांनी दीक्षा दिली, त्रिशरण पंशील दिलं, आपल्याला बौद्ध केलं. एका अर्थाने ब्रह्मदेश ही भारतीय बौद्धांसाठी गुरुभूमी आहे. ब्रह्मदेशातील लोकांसाठी भारत हा गुरुभूमी आहे. भारतामधून बुद्ध धम्म ब्रह्मदेशात गेला. ब्रह्मदेशातून भिक्षू संघाच्या माध्यमातून आणि गोयंका गुरुजींच्या माध्यमातून, विपස්සना आणि अनेक लोकांच्या माध्यमातून, त्रिपिटक आणि संगीतीच्या माध्यमातून छट्ट संगायन, त्रिपिटक ह्या सगळ्या गोष्टी भारतात आल्या. त्या देशातून डॉक्टर आशीन उत्तमतारा सयाडो यांनी आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये 125 विपश्यना केंद्र स्थापन केलेले आहेत. म्यानमारमध्ये 100 विपश्यना केंद्र बंतेजींनी स्थापन केलेले आहेत. धम्म हॉस्पिटल 600 बेडचं धम्म हॉस्पिटल आहे. मेंटली रिटायर्ड मतिमंद लोकांना बंतेजी सांभाळतात. 1000 वयोवृद्ध लोकांना बंतेजी सांभाळतात. सुनामीमध्ये ज्यांची घरं वाहून गेली होती त्या लोकांना बंतेजींनी घरं बांधून दिली. जे लोक युद्धग्रस्त आहेत त्यांना रिफ्युजी कॅम्प बांधून दिले. अशा प्रकारचं मोठं काम बंतेजींचं आहे. 25,000 लोक पूर्ण जगामध्ये बंतेजींचे उपासक आहेत, फॉलोअर आहेत. आणि श्रीलंका असेल, म्यानमार असेल, थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, जापान असेल, तायवान असेल, अमेरिका असेल, या देशांमध्ये विपश्यना केंद्र थबरवा मेडिटेशन सेंटर या नावाने बंतेजी चालवतात. बुद्धगयेमध्ये थबरवा मेडिटेशन सेंटर हे बंतेजींनी स्थापन केलेलं आहे, जे भारतीय बौद्ध उपासक उपासिकांच्या कल्याणासाठी आहे, भिक्षू भिक्षुणींच्या कल्याणासाठी आहे. या ठिकाणी जो काही भिक्खुनी संघ या ठिकाणी दिसतो आहे, जे पिंक कलरचं चिवर घातलेल्या भिक्खुणी आपल्याला दिसतात, ह्या सगळ्या म्यानमारच्या भिक्खुणी आहेत. आणि बंतेजी हे आमच्या सर्वांचे गुरु आहेत. ते आपल्या सर्वांना या ठिकाणी ध्यान शिकवतील. आपण सर्वांनी श्रद्धायुक्त चित्ताने
शांत चित्ताने बंतीजींचा मार्गदर्शन या पुढच्या 30-35 ते 40 मिनिटामध्ये श्रवण करायचं आहे. मनातली सगळे विचार बाजूला काढून मन शांत कसं करायचं ही भगवान बुद्धाची विद्या हे आपल्याला प्रात्यक्षिक रूपाने शिकवणार आहे. ऐकून नाही, पुस्तकातून नाही, प्रात्यक्षिक रूपाने. आय लाईक टू रिक्वेस्ट सयाडो टू enlighten us, guide us, preach us by your valuable words. Yeah. Translation Sender my sender. अर्धा तास तुम्ही शांत बसा खाली, अर्धा तासानंतर वर आला तरी चालेल. Today is 27 February 2026. Now we all will meditate together about 30 or 40 minutes. आज 27 फेब्रुवारी 2026 आपण या आंतरराष्ट्रीय जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये पुढच्या 30 ते 40 मिनिटांसाठी ध्यान करणार आहोत. From now on, be mindful ourselves or our body and mind in order to detach from the others. आपण आपल्या मन आणि शरीराला अत्यंत शांत आणि स्थिर करायचं आहे. आपल्या मन आणि शरीरापासून पूर्णतः अलिप्त अनासक्त होण्यासाठी. Because of paying attention to the others, because of paying attention to the others more and more, we are more difficult to control our mind to be stable and pure. आपण जास्तीत जास्त दुसऱ्यांवर लक्ष दिल्यामुळे आपण आपल्या मनामध्ये स्थिर आणि शांत राहत नाही.
Close the eyes gently, not forcefully. Relax the whole body and mind. हळुवारपणे आपले डोळे मिटावेत. हळुवारपणे डोळे मिटून संपूर्ण शरीर शांत शिथिल करावे. हळुवारपणे डोळे मिटावेत. जबरदस्ती डोळे मिटवू नयेत. शांतपणे डोळे मिटावेत. Whatever we do, we should try to be doing only with detachment from both of easiness and difficulties. आपण अनासक्त राहून शांतपणे स्मृतिमान राहायचं आहे. आसक्ती विरहित होऊन कुठलंही काम आपण केलं पाहिजे. Whether we want to meditate or not, we should continue practicing meditation. आपण ध्यान करत असू अथवा न करत असू तरी सुद्धा आपण ध्यानपूर्वक स्मृतीपूर्वक कुठलंही काम केलं पाहिजे. Nothing is permanent. No one is permanent. Only impermanent nature is permanent. काहीही स्थिर नाही. काहीही नित्य नाही. सर्व काही अनित्य आहे आणि हीच खऱ्या अर्थाने नित्यता आहे. कुणीही नित्य नाही, शाश्वत नाही. सर्व काही नश्वर आहे, अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. Facing easiness or difficulties are impermanent. कुठलाही व्यापार असेल, कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही घटना असेल, कृती असेल, सर्व नित्य आहे. सर्व नित्य आहे. Both of having and not having desire to meditate are impermanent. ध्यान करण्याची इच्छा असो अथवा इच्छा नसो ती सुद्धा अनित्य आहे,
नष्ट होणारी आहे, बदलणारी आहे, परिवर्तनशील आहे. Practicing meditation is trying to know the impermanent nature of whatever we do and whatever happen in our body and mind. आपल्या शरीर आणि मनामध्ये ज्या काही अनित्यता उत्पन्न होत आहेत त्याचा अनित्य स्वभाव जाणण्यासाठी हे ध्यान आहे. The more we are mindful ourselves or our body and mind, the more we can detach from the others. जितके अधिक आपण ध्यान करू आणि जितके अधिक आपण आपल्या शरीराबद्दल जाणू आणि जितके अधिक आपली अनासक्ती वाढेल, आपल्या शरीर आणि मनाबद्दलचा लोभ जितका अधिक नष्ट होईल, तितक्या अधिक आपण स्मृतिमान होऊ, तितक्या अधिक आपण सजग होऊ, तितक्या अधिक आपण ध्यानी होऊ. अनासक्ती हाच खरा ध्यान मार्ग आहे. The more we know impermanent nature of every action and happening of our body and mind, the more we can detach from our body and mind or our life. जितका अधिक आपण अनासक्त होऊ, आपल्या जो स्वभाव आहे, प्राकृतिक स्वभाव आहे, त्या प्राकृतिक स्वभावाला जितका अधिक जाणू, मन आणि शरीराबद्दलच्या तितका अधिक आपण अनासक्त होऊ, तितक्या अधिक आपण ध्यानपूर्वक होऊ. Ignorance is the cause of not understanding the truth. अविद्या हे खऱ्या अर्थाने मूळ कारण आहे सत्य न समजण्याचे. सत्यापासून आपण दूर आहोत कारण आपल्यामध्ये अविद्या आहे, अज्ञान आहे. Attachment is the cause of suffering. आसक्ती हे खऱ्या अर्थाने दुःखाचं मूळ कारण आहे. तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
stronger. The attachment is the bigger the suffering will be. जितके अधिक आपली आसक्ती असेल तितकं अधिक आपलं दुःख वाढणार आहे. जितके अधिक आपली आसक्ती असेल तितकं अधिक आपलं दुःख वाढत असतं. The lesser the attachment is, the weaker the suffering will be. जितकी कमी आपली आसक्ती असेल तितकं कमी आपलं दुःख होणार आहे. जितका अधिक आसक्तीपासून दूर जाऊ तितकं अधिक दुःख जीवनातून नष्ट होईल. Meditation is the real mind care. ध्यान हाच करा मनाच्या काळजीचा मार्ग आहे, मनाच्या मशागतीचा मार्ग आहे, मनःशांतीचा मार्ग ध्यान हाच आहे. The more we meditate together with doing all kinds of good deeds, the more the mind will be more and more healthy and wealthy with merit. आपण ध्यान करण्यासोबतच जितके अधिक पुण्यकर्म करू, जितके अधिक सत्कर्म करू तितकं अधिक आपलं मन हे स्वस्थ होणार आहे, निरोगी होणार आहे. आपल्या मनाला दुःखातून मुक्त करण्यासाठी ध्यानासोबत पुण्यकर्माची जोड देणे आवश्यक आहे. ध्यान आणि पुण्यकर्म जितके अधिक सोबत असतील तितके अधिक आपण दुःखमुक्त होऊ. Mindfulness is the cause of enlightenment. स्मृती संप्रज्ञान ज्ञान हा दुःखमुक्तीचा निर्वाणाचा मार्ग आहे. ज्ञानाच्या दुःखमुक्तीच्या साक्षात्काराचा मार्ग आहे. ध्यान हा मुक्तीचा मार्ग आहे. Detachment is the cause of freedom from greed, anger, and delusion.
अनासक्ती हाच मार्ग आहे. आपलं जे काही कलुषित चित्त आहे त्या कलुषित चित्ताला स्वच्छ करण्याचा ध्यान हा मार्ग आहे. अज्ञानातून बाहेर पडण्याचा ध्यान हा मार्ग आहे. अनासक्त व्हा. Practicing meditation by keeping preset and doing all kinds of good deeds are the real education for the mind. मनाला प्रशिक्षित करण्याचा एकमेव मार्ग ध्यान आहे. मनाचं शिक्षण प्रशिक्षण ध्यान मार्गातून साध्य होते. सत्कर्म करत करत पुण्यकर्म करत करत ध्यान करणे हाच खरा मनाला शिकवण्याचा मार्ग आहे. Before I started practicing meditation, there was not much knowledge about Buddha, Dhamma and Sangha in my mind. ज्यावेळेस मी सुरुवात केली ध्यान करण्यासाठी, जरी शिलाचं पालन करत होतो तरी सुद्धा बुद्ध धम्म संघाबद्दल तेवढं ज्ञान नव्हतं. Because of practicing meditation together with all kinds of good deeds, continuously and seriously, my mind know more and more about Buddha, Dhamma and Sangha. जितकं अधिक मी ध्यान करत गेलो, जितकं अधिक मी पंचशिलाचं पालन करत गेलो, तितकं अधिक मला सेवा करत असताना धम्माचं ज्ञान झालं आणि बुद्ध धम्म संघाच्या बद्दल अधिक मला ज्ञान व्हायला लागलं. Learning Buddhist literature and listening to Dhamma talk should be together with practicing meditation and doing all kinds of good deeds. पुण्यकर्म करत असताना त्याच्यासोबतच बुद्ध धम्म संघाबद्दल अधिक जाणत जाणे आणि सोबतच ध्यान करणे.
right understanding and practice like this are the cause of less and less wrong understanding and action. सम्यक दृष्टीचा विकास करणे, सम्यक दृष्टीची वृद्धी करणे, यातूनच मिथ्या दृष्टीचा ऱ्हास होतो. जितका जास्त सम्यक दृष्टीचा विकास होतो तितका अधिक मिथ्या दृष्टीचा ऱ्हास होऊन आपल्याला योग्य प्रकारची दिशा प्राप्त होते. If right understanding and practice are fully complete, there will be no wrong understanding and practice at all in the mind. जितका अधिक सम्यक दृष्टीचा विकास होतो, जितका अधिक आपलं आचरण शुद्ध होते, ध्यान मार्ग पुष्ट होतो, तितका अधिक मिथ्या दृष्टीची घाण नष्ट होते, मल नष्ट होतो, तितका अधिक सम्यक दृष्टीची परिपूर्णता, ध्यान मार्गाची परिपूर्णता आपल्याला मिथ्या दृष्टीपासून मुक्त करते, दुःखापासून मुक्त करते.
body and mind are busy with the whole day's activities, one session after another. आपलं संपूर्ण मन आणि शरीर हे एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घटनांमध्ये पडत राहतं. ज्याचा काही अंत नाही. Sitting meditation is the time to stay and silent in both of body and mind. पालथी मांडून ध्यान करणे हा एक मार्ग आहे आपलं मन आणि शरीर शांत आणि स्वच्छ करण्याचा. We should try to stop every action of our body and mind as much as we are able to do. आपण आपलं मन आणि शरीर अधिकाधिक शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जितका अधिक आपण आपलं मन आणि शरीर शांत करू शकतो तितकं अधिक आपण ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Even if we are not doing something, our body and mind is doing by itself naturally. जरी आपण शरीर आणि मनाने काहीही करत नसलो तरी सुद्धा प्राकृतिकदृष्ट्या आपलं शरीर आणि मन काहीतरी उद्योग करत असतं. Be mindful on every present doing and happening of our body and mind. प्रत्येक क्षण प्रतिक्षण सजग राहावे
आपलं मन आणि शरीर प्रत्येक क्षणी कुठलीही गोष्ट करत असताना स्मृतिमान राहून करावे. Every doing and happening are disappearing or vanishing as soon as appear. कुठलीही गोष्ट करत असताना ते उत्पन्न होऊन नष्ट होत आहे, उत्पन्न होत आहे आणि विलुप्त होत आहे. No one is doing, nothing is doing. Doing is doing only of ever-changing, selfless, impermanent nature. काहीही घडत नाही, कोणीही घडवत नाही. हा अनित्य स्वभाव आहे, बदलणारा स्वभाव आहे. त्याचा तो नैसर्गिक गुणधर्म आहे. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हेच घडत आहे. Nothing is happening. No one is happening. काहीही घडत नाही, कोणीही घडवत नाही. Happening is just happening only of ever-changing, selfless, impermanent nature. उत्पन्न होऊन प्रत्येक गोष्ट नष्ट होत आहे, कारण त्याचा स्वभाव अनित्य असा स्वभाव आहे, अनात्मा असा स्वभाव आहे. तिथे कोणीही नाही, केवळ बदल होत आहे, केवळ नष्ट होत आहे, केवळ संपत आहे. Cause and effect, or action and the same reaction of ever-changing, selfless, impermanent nature is always inviting to be mindful and know the truth of nature. जे काही प्रत्यक्ष समुत्पन्न आहे, एकमेकांवर अवलंबून आहे, उत्पन्न होऊन नष्ट होणार आहे, ते केवळ निमंत्रण करतंय अनित्यतेला. त्याचा स्वभाव आहे. उत्पन्न होऊन नष्ट होणे, एकामेकांवर अवलंबून असणे, अनित्य आणि अनात्म स्वभाव आहे. We all should be mindful to know the truth of ever-changing, selfless, impermanent nature, not only in sitting position but also in our daily life. केवळ बसून ध्यान करतानाच नव्हे,
तर कुठलीही गोष्ट करत असताना त्याचा अनित्य स्वभाव आहे, नष्ट होणारा स्वभाव आहे, परिवर्तनशील बदलणारा स्वभाव आहे, हे जाणूनच आपण त्याच्याप्रती जागृत असलं पाहिजे, अनासक्त असलं पाहिजे, त्याचा बोध आपल्याकडे असला पाहिजे. Guided meditation for 40 minutes is over now. या ठिकाणी मार्गदर्शन पर गाइडेड मेडिटेशन विपश्यना ध्यान 40 मिनिटाचं आपण समाप्त करत आहोत. Thank you for your cooperation. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. For this World Buddhist Conference. I will share a little about myself. या ठिकाणी मी काही वेळ माझ्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. Started practicing meditation in 1999. मी 1999 साली विपස්සना ध्यान करण्यास सुरुवात केली. I became a monk in 2002. मी 2002 साली बौद्ध भिक्षू बनलो. From 1999 till now, I have been practicing and teaching meditation limitlessly. 1999 पासून ते आजतागायत मी विपश्यना ध्यान अनवरत करत आहे. I came here from 10 days meditation retreat in Vietnam from February 15 to 25. मी व्हिएतनाममध्ये 15 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत 10 दिवस व्हिएतनाममध्ये विपස්සना शिबिरामध्ये विपස්සना शिकवत होतो. Nearly the whole day and night for 10 days continuously. रात्र आणि दिवस सातत्याने मी ध्यान विपස්සना व्हिएतनाममध्ये शिकवत होतो. We were busy with guided meditation, the Marduk, sharing experience and answering the question. आणि मी सातत्याने अशा प्रकारे व्यस्त असतो. गाइडेड मेडिटेशन
शिकवणे, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देणे, ध्यान लोकांना सांगून त्यांचे अनुभव ऐकणे, त्यांना पुन्हा प्रशिक्षित करणे, हे मी सातत्याने करत आहे. I used to teach in Myanmar and English language. मी म्यानमार म्हणजे बर्मीज भाषा आणि इंग्रजीमध्ये ध्यान शिकवत असतो. Mostly translated into Vietnamese, Hindi and Chinese. जास्तीत जास्त व्हिएतनामीज, इंग्लिश, चायनीज भाषेमध्ये त्याचा सातत्याने अनुवाद होत असतो. Doing all kinds of good deeds, including practicing and teaching meditation for over 25 years continuously are the cause of appearing over 130 full-time meditation center in the world. आणि मी गेल्या 25 वर्षापासून न थांबता न थकता सातत्याने ध्यान विपස්සना करत, ध्यान विपස්සना शिकवत आजपर्यंत मी 130 विपස්සना केंद्र निर्माण केले आहेत, ज्या ठिकाणी पूर्ण वेळ आपण ध्यान विपස්සना करू शकता. पूर्ण वेळेचा अर्थ तुम्ही तिथे राहून 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष आजीवन त्याच सेंटरमध्ये राहून ध्यान करू शकता. अशा प्रकारचे फुल टाईम मेडिटेशन सेंटर 130 निर्माण केले आहेत पूर्ण जगभरामध्ये. Two center already established in Bodh Gaya, Bihar. थबरवा मेडिटेशन सेंटरच्या 2 शाखा मी बोधगयेमध्ये स्थापन केलेल्या आहेत आणि तिथे भारतामध्ये ध्यान विपස්සना सुरू आहे. फुल टाईम मेडिटेशन सेंटर सुरू आहे. If we continue more and more practicing meditation like this, there will also be more and more full-time meditation center in the whole country of India for sure. Thank you. आणि जर आपण असंच सातत्याने ध्यान करत राहिलो आणि ध्यानाचा प्रचार आणि प्रसार करत राहिलो तर निश्चितच संपूर्ण भारतामध्ये अनेक विपश्यना केंद्र निर्माण होतील. धन्यवाद. आभारी आहे. साधू